स्वागत करतो तसे आभार व्यक्त करतो. आपण जे मोलाचे सहकार्य केले त्यासाठी तुमचे परत एकदा आभार, आभार, आभार. नक्कीच तुम्ही मॅच पाहताय. आजच्या दिवसातली दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे राव्यावेर 11 विपक्ष HR टायगर. नक्कीच राव्या 11 संघामध्ये निकेश भोईर जे आयोजक आहेत, तसेच अपोजिट संघ रोशित सिंग. चला स्पीडअप करा, पण क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला चला मी वीर मैदानाच्या आतमध्ये दाखल करा लगेचच. चला आजचा दिवस मात्र फायनल डे पाहतो आपण आणि सर्व खेळाडूंना विनंती असेल, वेळेचं पूर्णपणे बंधन असेल यावरती लक्ष असू द्या. आणि आजच्या दिवसामध्ये 9 सामने कव्हर करायचे आहेत आणि 9 सामन्यामध्ये पहिला सामना झालाय, म्हणजे अजूनही 8 सामने कव्हर करायचे आहेत, यावरती लक्ष असू द्या. आणि टाईम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या. पण टोटल 25 मिनिटाचा कालावधी दिला जाईल आणि 4 षटक फेकण्यासाठी फक्त 20 मिनिटाचा कालावधी दिला जाईल. कदाचित 20 ते 21 मिनिटं झाले तर एक खेळाडू सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये आणावा लागेल, यावरती लक्ष द्या आपण. चला मी वीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. जोडी निकेश आणि त्याच्या सोबतीला पाहतोय अनुज. गोलंदाज सज्ज झालाय, गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज सज्ज झालाय, औषधचा वापर केला गेला पहिल्या षटकामध्ये. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. विस्फोटक फलंदाज पाहतो आपण स्ट्राईक एंडला. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. ओहो, यॉर्करचा वापर, ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बुंदा. पहिल्या चेंडूवरती गडी गारद केलाय. पहिला हदरा, पहिली 7.5 निष्ठ पणवती अपशगुन, पहिलं लपणं पाठीमाग, बॅक टू डग आउट. थँक्यू डीजे. एकविरा डीजेच्या माध्यमातून एक अप्रतिम संगीत पाहिलं आपण. चला नवीन फलंदाज थोडासा स्पीडअप करा आपण. पहिला चेंडू मात्र यॉर्कर पद्धतीचा होता, त्यानंतर मात्र दांड्या वाकवल्या गेल्या. काय गोलंदाजी करत असताना नवीन फलंदाज एंटर झाल्या मैदानाच्या आतमध्ये. राहुल पाटील. पहिल्या सत्रामध्ये धावा बनवायच्या. मागचा सामना आपण पाहिला ना, 50 धाबेचा पाटलान करत असताना काय सामना झाला होता. एकतर्फी सामना खेळला होता. चांगली गोलंदाजी केली, त्यानंतर मात्र काय फलंदाजी अचूक राहिली होती. नवीन फलंदाज एंटर झालाय. राहुल पाटील या फलंदाज एंटर झालाय. 1 डाऊनचा फलंदाज पाहतो आपण. चला स्पीडअप करा थोडासा आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. चेंडू फेकण्यासाठी दुसरा. अरे बाबा 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 बाबा, काय सांगायचं आहे गड्याला. आल्या आल्या लागला उपटी घालाय गडी. काय सांगायचं आहे. बिग हिट षटकार. थँक्यू डीजे. बॉलर सावध गड्या. काय सांगायचा, यो गडी आडीबे बांधायचा आहे.
आता तुझ्या किडन्या फेल गड्या. तो निकी काय खाऊन आलाय काय समजना. गाठील कुईलू लावून आलाय का काय. बोलणीस तर रेखत पलवतो. पहिल्या चेंडूवरती आल्या आल्या मात्र षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. हो सन्मान दिलाय चेंडूला. चांगला क्रिकेट पाहतो आपण राहुलच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला, त्यानंतर मात्र पुश केलाय चेंडू. सिंगल आली. या सिंगलच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलाय स्कोरकर वरती 7 या आकड्यावरती. एक गडी बाद. सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट झाली. या स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाज पाहतो आपण. जो सलामी लावलेला फलंदाज निकेश पाहतो आपण. डावकरी आताचा फलंदाज अनुजला पाहतो आपण. जेव्हा जेव्हा डावकरी आताचे फलंदाज येतात ना, तेव्हा मात्र गोलंदाजाला प्रश्न पडतो चेंडू फेकायचा कुठे. हो चांगला चेंडू खोलात टाकला होता चेंडू. अपील केली पंचांकडे. पहा आगला वेगळा डिसिजन पाहतो पंचांच्या माध्यमातून. डॉट चेंडूची सांगता. यॉर्करचा वापर केला होता. चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो चांगला फटका पाहतोय. शतरक्षण आहे त्या ठिकाणी. वा काय शतरक्षण केलाय. पहा बोक्सी मध्ये जाऊन चेंडू अटकलाय. बोक्सीचा विचार केला ना, सातत्याने विचार केला. पूर्वीच्या काळात मात्र पहा जेवढे मात्र पूर्वीची लोक राहायचे ना, ते नाल्यामध्ये बोक्सी मांडायचे. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. हो यावेळेस मात्र उडवलाय चेंडू. जाईल जाईल आउट ऑफ द पार. काल्या काल्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला. दूर दूर मारेगा षटकार लेकिन झुकेगा नहीं साला. ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे. टाईम अलर्ट असेल यावरती लक्ष असू दे आपण. पहा 20 मिनिटं खर्च करायच्यात आपल्याला 4 षटक फेकण्यासाठी. कदाचित 20 ते 21 मिनिटं झाले तर एक खेळाडू सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये आणावा लागेल. यावरती लक्ष असू दे आपण. पहिला षटक संपला गेलाय. पहिल्या षटकामध्ये एक गडी गारद केलाय. धाबा खर्च केला तब्बल 13 धाबा. म्हणजे चांगला एका साईडून मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट आला जरूर. त्यानंतर मात्र थोडासा महागडा ठरला. टोटल 12-13 धाबा खर्च केल्या. नवीन गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्गवरती दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज प्रणव येतोय. मागच्या मॅचचा हिरो पाहतो आपण प्रणव. प्रणव खानिवलीकर पाहतो आपण. गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. मागच्या मॅचचा हिरो. या मॅच मध्ये मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. पुन्हा एकदा स्ट्रायकेला फलंदाज पाहतो आपण राहुल पाटील. ज्या फलंदाजाने आल्या आल्या षटकाराने खातं खोललं होतं, तोच फलंदाज सज्ज झालाय स्ट्रायकेला. हो पंच केलाय. काय फटका पाहतोय. नजाकत फटका. चेंडू जाईल आउट ऑफ द पार. हा येतोय चौकार. थँक्यू. हा गड्या आता यो गड्या काहीतरी खाऊनच आलाय गड्या. काय सांगायचं. आज रविवार होता. निकी गावठीच कोंबडा खाऊन आला असेल. कार्यक्रम गड्या पीठ. बोलर सावध गड्या. यो गड्या आडव्या बांधाचा गडी आहे. चांगला फटका पाहिला आपण. थोडीशी जागा बनवली. त्यानंतर मात्र फटका एक्झिक्यूट केला. चांगला फटका पाहिलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. ओहो यावेळेस मात्र काय फटका. वा बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. ऑन द फायर राहुल पाटील. थँक्यू. आता मात्र टीम मीटिंग पाडण्यास भाग पडलाय. चौकाराच्या मध्ये टोटल जाऊन पोहोचला 21 या आकड्यावरती. तुटून पडला या गोलंदाजावरती राहुल पाटील. काय फटकेबाजी पाहिली आपण. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पाहतोय फलंदाज राहुल. 2 चेंडूवरती 2 चौकार. फटके पाहाल ना एकदम प्रॉपर पाहतो आपण. दमदार फटके. गोलंदाजावरती परत हल्ला चढवला जातोय. स्ट्राईक मात्र
साईड मात्र चेंज केली आहे गोलंदाजाने. थोडासा दबावाखाली असेल गोलंदाज. टाईम अलर्ट असेल यावरती लक्ष असू दे आपण. हो 3 चेंडूवरती 3 चौकार मारेल का हा प्रश्न पडला. झेल हो हो या वेळेस मात्र वागूर फाटली आहे. चेंडू जाई सीमा पार. हा येतो तिसरा चौकार राहुल पाटीलच्या बॅट मधनं. थँक्यू डीजे. काय सांगायचं आहे गड्या. कॅच होती कॅच सोडली. आता गड्या योना सोडी. आता गडी धडार पडल्या उपटी घालायला लागलाय. 3 चेंडूवरती 3 चौकार राहुल पाटील ऑन द फायर मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो चांगला चेंडू व्हाईट यॉर्करचा वापर. आता मात्र थोडासा कमबॅक करत असताना गोलंदाज 3 चेंडूवरती 3 चौकार. त्यानंतर हा चौथा चेंडू डॉट फेकलाय. कमबॅकिंग गोलंदाजी पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. अजूनही मात्र विचार केला या षटकाचे 2 चेंडू शिल्लक असतील. टोटल पाहतोय धावपटलावरती धाबा लागल्या गेल्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू पहा टप्पा बदल्याने थोडासा उचली घेते चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन 20 आवतोय. डॉट चेंडूची सांगता. या षटकाचा विचार केला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 3 चेंडूवरती 3 चौकार. त्यानंतर मात्र गोलंदाजाने 2 चेंडू डॉट फेकल्यात. कमबॅकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. ओहो चांगला फटका पाहतोय. झाडू शॉट पाहतोय. गॅप खूप मोठी आहे. क्षेत्ररक्षण आहे. चेंडू मागे धावतोय. या वेळेस मात्र पाहतो आपण वागूर मांडली आहे खालच्या आलीला आणि तसा गेलाय वरच्या आलीला. हा येतोय चौकार. थँक्यू डीजे. आई एकविरा डीजेचं कौतुक करूया. मैदानाच्या आतमध्ये जाऊ. या 2 षटकाचा वादवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती धाबा लागल्या गेल्या तबळ 1-2-30 धाबा. चला टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या आपण संघ. 20 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 4 षटक फेकायच्यात. कदाचित 20 ते 21 मिनिटं झाले तर एक खेळाडू सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये आणावा लागेल. 2-5 जसं मात्र राहुल पाटील आलाय ना मैदानाच्या आतमध्ये तसा मात्र धावांचा पाऊस पडलाय मैदानाच्या आतमध्ये. ज्याने षटकाराने सुरुवात केली आहे. त्यानंतर मात्र या षटकामध्ये पाहिले आपण 4 चौकार पाहिले. 2 चेंडू डॉट पाहिले. तिसरा गोलंदाज सज्ज झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. कोशिशचा वापर केलाय. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या तब्बल 13 आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये वापर केला या गोलंदाजाचा. पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्राईक एंडला फलंदाज अनुज डावकुरे. आताचा फलंदाज चला मिळालेला फलंदाज पाहतो आपण. हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. हुक केलाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चांगला एका टप्प्यावरती चेंडू स्टॉप केलाय. चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. तोपर्यंत मात्र सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने मात्र पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचला एक गडी बाद 30 या आकड्यावरती. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली आहे. स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाज राहुल पाटील या फलंदाजाला. त्याने मात्र चांगली सुरुवात केली आहे. राहुल पाटील पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग कुठे कुठे आहे. फिल्डर कुठे आहे त्याची पाहणी करत असताना मैदानाच्या आतमध्ये. ओहो या वेळेस मात्र झाडू शॉट मारण्याचा प्रयत्न. निगाहे काही और निशाना काही और. अंधली शॉट मारण्याचा प्रयत्न. म्हटलं जातो ना गेंद मारना चाहते थे वासी में और गेंद गई है काशी में. जखम मांडीला इलाज शेंडीला झालाय राहुल पाटीलच्या. लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचला 31 या आकड्यावरती. हो सरळ रेषेन खेळून काढलाय. चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षण. चेंडू स्टॉप केलाय शेवटच्या मुवमेंटला. तोपर्यंत मात्र सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा टोटल जाते पाव 32 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय एका गड्याच्या मोबदल्यात. या षटकामध्ये कमबॅक करत असताना पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज ओशितला पाहतो आपण. पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धाबा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र आता 3 चेंडू फेकले. 3 चेंडू मध्ये धाबा खर्च केल्या फक्त 2च धाबा.
पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, यॉर्करचा वापर ना दांडाना चेंडा कदाचित घाई केली होती या फलंदाजाने. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण शेवटच्या मुवमेंटला चेंडू स्टॉप केलाय. डॉट चेंडूची संख्या. चांगली गोलंदाजी पाहतो आपण. कमबॅकिंग गोलंदाजी पुन्हा एकदा सज्ज झालाय. स्ट्राईक एंडला फलंदाज राहुल पाटील. ओहो, या वेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये. अरे बाबा 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 घुमायला तो 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 मामाचे मशिक षटकार. नाही या गड्याला काय दिला तर तुम्ही कायला काय सांगायचं. शिला भात तर खाऊन ना आला यो गडी. धडार पडल्या उपटी घालायला लागलाय गडी. बॉलर सावध. आता तुझ्या किडनॅप फेल करील गडी. आडवा बांध्याचा गडी आहे गडी बेकार. हो, यावेळेस मात्र झाडू शॉट. मैदानाच्या आतमध्ये पहा काय फटका होता. हो, थोडीशी घाई केली होती दोन्ही क्षेत्ररक्षणाने. शेवटच्या मुवमेंटला स्टॉप केलाय. तीन षटकाचा वादवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती टोटल धावा लागल्या गेल्यात 39 धावा. पाहतो या स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात 39 धावा. 39 स्कोर लागला गेला. एक गड्याच्या मोबदल्यात चांगली धावसंख्या मित्रमाने सुरुवात केली आहे. आणि ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होईल का प्रश्न पडलाय. नाही होणार. आणि आजच्या दिवसामध्ये विचार केला ना सर्व खेळाडूंना विनंती असेल थोडासा टाइम अलर्ट असेल. टाइम थँक्यू डीजे. श्रीकृष्णाच्या दवल्या बाया बाय पाण्या उतरल्या. श्रीकृष्णाच्या दवल्या गाया बाय पाण्या उतरल्या. पाणी पिती शांत का घेती. पाणी पिती शांत का घेती. ना कोण्यावर म्याला आशीर्वाद देती. ना कोणावर म्याला आशीर्वाद देती. ना राजनवर म्याला आशीर्वाद देती. ना राजनवर म्याला आशीर्वाद देती. चला मैदानाच्या आतमध्ये 3 षटकाचा वादवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 39 धावा. आणि मात्र आता शेवटचे 12 चेंडू शिल्लक. सुरुवात मात्र दमदार केली आहे. राहुल पाटील या फलंदाजाने तुटून पडलाय गोलंदाजावरती. पहिल्या चेंडूवरती विकेट जरूर आला. आणि त्यानंतर मात्र जसा राहुल पाटील आलाय तसा मात्र मैदानाच्या आतमध्ये धावांचा पाऊस पडलाय. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज प्रतीक पाटीलचा वापर केलाय. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा सज्ज झालाय फलंदाज राहुल पाटील. तुटून प्रियकांत भाग यांच्याकडनं तब्बल राहुल पाटीलने जर प्रतीकने जर विकेटची हॅट्रिक घेतली तर तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल गोलंदाजाला. हो, चांगला चेंडू खोलात होता त्याला ना तर चांगला फटका पाहतोय. त्यानंतर मात्र त्या ठिकाणी झालं रचलं होतं आणि जाऊन फसलाय राहुल पाटील भोगची मध्ये. झटका क्रमांक लागलाय हा दुसरा. राहुल पाटील बॅक टू डगआउट. नक्कीच पाहत आपण कॉमेंट्रीचा किंग म्हटलं जातोय कुणाल दाते सर पाहतो आपण त्यांच्या माध्यमातून हे पाहतो आपण. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. पारस सिंगला पाहतो आपण एंटर झालाय. पहिल्या चेंडूवरती विकेट जरूर कॅरी केल्या. अजून मात्र 2 विकेट केले तर तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल साहेबांकडनं.
चांगली गोलंदाजी पाहतो आपण. जी पार्टनरशिप मध्ये बिल्टअप झाली होती त्या पार्टनरशिपला मात्र तोडण्यात यश आलाय गोलंदाजाला. प्रतीक पुन्हा एकदा सज्ज झालाय. स्ट्रायकरला फलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला नवीन. पारस सिंगला पाहतो आपण सज्ज झालाय. चला स्पीडअप करा आपण. टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो खोलात टाकला होता. खोलात टाकला होता. कदाचित बॅटची एज लागली का हा प्रश्न पडलाय. लेग बायच्या स्वरूपात थोडीशी लाईन मिस केली आहे. प्रयत्न मात्र केले होते गोलंदाजाने. लेग बायच्या स्वरूपात सिंगलच्या माध्यमांचा टोटल जाऊन पोहोचला 40 या आकड्यावरती. हा चांगली गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये 3 षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्या होत्या. 39 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र काय गोलंदाजी केली आहे निकेश या गोलंदाजाने. पुन्हा एकदा सज्ज झाला डावखुऱ्याचा फलंदाज जो सलामीला आलेला मैदानाच्या आतमध्ये. अनुजला पाहते ना जास्तीत जास्त मात्र स्ट्राईक मिळाली नाही. अनुजला आता मात्र चांगली कामगिरी करायची आहे. फटकेबाजी करावी लागेल अनुजला. टोटल पाहता धावपटलावरची 40 धावा लागल्या गेल्यात. अजूनही मात्र विचार केला तर चांगली धावसंख्या मात्र जमा करावी लागेल. हो यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू उंच गेलाय. उंच गेला. अंतर कमी गाठलाय. जजमेंट करतोय. हो चांगला जजमेंट आणि झटका क्रमांक लागलाय मैदानाच्या आतमध्ये. हा तिसरा. थँक्यू डीजे. म्हटलं जातो ना कहानी में ट्विस्ट. लैला के शादी में लपड़ा हो गया और मजनू मजनू इतना नाचा के साला लंगडा हो गया. मैदानाच्या आतमध्ये बॅक थ्रो म्हणजे कमबॅकिंग गोलंदाजी पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. आई सांगायचं आहे गड्याला कोट लपून ठेला ते आई. आई सांगायचं आहे गड्यांना. चांगली गोलंदाजी पाहतो आपण. अद्याप मात्र एकच धाव खर्च केली आहे. तीही मात्र लेग बायच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी पाहिली आपण गोलंदाजी मार्क वरती. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. महेश हा फलंदाज पाहतो. डावखुऱ्याचा फलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. दोन्ही फलंदाजाचा विचार केला ना नवीन फलंदाज पाहतोय. दोन्ही चांगली गोलंदाजी करत असताना अद्याप 3 चेंडू फेकला. 3 चेंडू मध्ये फक्त लेग बायच्या स्वरूपात एक धाव खर्च केली आहे. हो पुन्हा एकदा खोलात टाकला होता. पान ना दांडा ना शेंडा डायरेक्ट बुंदा त्या प्रकारचा हा चेंडू होता. पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळेल. अद्याप मात्र चांगली गोलंदाजी केली आहे या गोलंदाजाने. कम्पॅक्टिंग गोलंदाजी. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कमबॅकिंग गोलंदाजी पाहिली आपण. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये तब्बल 39 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र काय गोलंदाजी पाहिली आहे. 4थ्या षटकामध्ये पलट वार केला या गोलंदाजाने. चला स्पीडअप करा थोडासा. टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्रायकरला फलंदाज. हो यावेळेस मात्र काय फटका पाहिला आपण. भांडी कशा शॉट. चेंडू जाय सीमा पार आणि हा येतोय चौकार. पहा फलंदाज पाहिला आपण. या पारसने मात्र चौकार टोकलाय. ज्या गोलंदाजीने चांगली केली होती. हा चेंडूचा विचार केला थोडीशी लाईन थोडीशी खराब होती. फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू होता. त्यानंतर मात्र पारसने चांगला फटका पाहिला आपण. पारसच्या माध्यमातून चौकाराच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलाय. पाहतो धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुन्हा एकदा फुल टॉस आणि या वेळेस मात्र वाघूर फाटली आहे.
चेंडू जाई सीमा पार. हा येतो बॅक टू बॅक दुसरा चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. तर भीमरसाठी मात्र रेफर केलाय का? हाईट फॅक्टर मात्र चेक केली जाईल तिसऱ्या पंचांसाठी. फलंदाजाने रिव्ह्यू घेतलाय का हा प्रश्न पडलाय. फलंदाजाने घेतलाय हा रिव्ह्यू. 5 धापटलावरती ह्या चौकाराच्या मदतीने धापटलावरती टोटल 5 आपण एकूण 50 धावा लागल्या गेल्यात. तिसऱ्या पंचांसाठी हा रेफर केलाय. हा डिसिजन आपल्यापर्यंत लवकरच पोहोचवला जाईल. तोपर्यंत मी म्हणेन हंपर द्या निर्णय लवकर. हंपर द्या निर्णय लवकर. नाहीतर तुम्ही आता व्हाल पंक्चर. नाहीतर तुम्ही आता व्हाल पंक्चर. चला पंच द्या लवकर डिसिजन. फेअर डिलिव्हरी असेल का हा प्रश्न पडलाय. फेअर डिलिव्हरी. पंचांचा इशारा आलाय. चला क्षेत्ररक्षण आपण लगेचच लावून घ्यायचं आहे. 4 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. धापटलावरती टोटल धावा लागल्या गेल्यात तब्बल 49 धावा. चला टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या. 35 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 5 षटक फेकायचे आहेत. चला स्पीडअप करा. पण विनंती असेल आपल्याला. 4 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. 3 गड्याच्या मोबदल्यात टोटल धावा धावपटलावरती लागल्या गेल्या तब्बल 49 धावा. आणि हा शेवटचा षटक. शेवटचा षटक म्हणजे हाणामारीचा षटक. हाणामारीचा षटक म्हणजे मारामारीचा षटक. मारामारीचा षटक म्हणजे कुतवीचा षटक पाहतो आपण. आणि या षटकामध्ये किती टार्गेट सेट होईल हा प्रश्न पडलाय. तर यानंतर क्रिश 11 संघाचा संगणक या पण आपला सामना खेळवला जाईल. विजय 11 या दोन्ही संघाच्या माध्यमातून पुढचा सामना होईल. आणि दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल पा विजय 11 संघाचा संगणक आलाय. क्रिश 11 संघाचा संगणक आपण या गोलंदाज सज्ज झालाय. 5व्या क्रमांकाचा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती मंगेश. मागच्या मॅचचा विचार केला मंगेशने चांगली गोलंदाजी केली होती. आता मात्र या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. ओहो पहा कोण नाही कोणचा डाल भात लोणचा. नासका चेंडू नरकातला चेंडू. वाईट चेंडू फेकलाय मंगेशने. दिशा भरकटलाय. दिशा भरकटलाय मात्र दशा भयाला वेळ लागणार नाहीये. पहिला चेंडू मात्र खराब फेकलाय गोलंदाज मंगेशने. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्रायकरला फलंदाज. हो फुल टॉस चेंडू चांगला पाहिला. पण पटका एक्झॉटिक केलाय. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला. एका टप्प्यावरती चेंडू उचललाय फेकलाय. तोपर्यंत मात्र सिंगल. आणि विनंती असेल आपण गेट समोर कोणीही गाडी लावू नका. सर्व गाड्या मालकांना विनंती असेल गेट समोर आपण गाडी लावू नका. पहिला चेंडू मात्र खराब फेकलाय. त्यानं मात्र फुल टॉस चेंडूचा वापर केला होता. सिंगल आली. या सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकला टोटल स्ट्राईकच्या मदतीने पाहतो आपण स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाज पारस. पारसच्या बॅटमधून आपण 2 चौकार पाहिले. टोटल पहिला 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. धावपटलावरती दाबा. पुन्हा एकदा सज्ज झालाय मंगेश. राईट अप फॉर द विकेट. ओहो बाबा 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 आता काय सांगायचं आहे गड्या. आता गड्या कार्यक्रम फिट झाला. हा येतोय चौकार आणि बीमर पाहतो आपण. आणि फ्री हिट असेल पुढचा चेंडू. पंचांच्या माध्यमातून हा डिसिजन पाहिला आपण. 1+4 5 धावा मिळाल्यात. आणि 5 धाब्याच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलाय 56 या आकड्यावरती. मंगेशसाठी मात्र पारदर्शक लावलेला. 3 चेंडू मध्ये 3 विकेट घेतले. तर आदरणीय मंगेशचा विचार केला ना. मंगेशने मात्र वाईट चेंडूने सुरुवात केली होती. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज मंगेश. झाला कार्यक्रम गड्या फेट. आता काय सांगायचं आहे गड्या. झाला गड्या. आता गड्या काय सांगायचं आहे गड्याला. पंचांचं एक पाहतो आपण आगली वेगळी स्टाईल पाहतो आपण. वाईट चेंडू
झाला गड्या. आता गड्या कार्यक्रम फिट. आता माता याकूच सांगन काय सांगायचं. हल्दीला गेल्यावर गड्याला बरोबर लाईन भेटते आणि आता बोलाची लाईन ना सापडे गड्याला. कार्यक्रम गड्या फिट. आता गड्या काय सांगायचं आहे कार्यक्रम फिट. शेवटचा षटक सुरू असताना वाईट चेंडूने सुरुवात केली आहे मंगेशने आणि त्यानंतर मात्र थोडीशी खराब गोलंदाजी. ओहो रिबसचा वापर. लगा तो आबाद नाही तो बरबाद. आणि दशरथ सरांनी या फटक्याला नाव दिलंय येडझवा फटका. तो फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाजाचा आणि बीट झाली आहे. आणि या फलंदाजाचा विचार केला ना या फटक्यासाठी मात्र सराव करणं गरजेचं असतोय. रिबसचा वापर केला होता. डॉट चेंडू फेकलाय मंगेशनं. अद्याप विचार केला 3 चेंडू मात्र अजूनही शिल्लक असतील या षटकाचे. 3 चेंडू मात्र खराब फेकल्यात मंगेशने. 2 चेंडू खराब वाईट फेकले त्यानंतर भीमर एक फेकलाय. हो स्लो गतीचा चेंडू मात्र बीट झालाय पुन्हा एकदा आणि अति घाई आणि संकटात नाही आणि फलंदाज बाद झालाय. झटका क्रमांक लागलाय मैदानाच्या आतमध्ये हा चौथा. थँक्यू डीजे. चला नवीन फलंदाज लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय आपण. यावरती लक्ष असू द्या. चला नवीन फलंदाज. टोटल पाहिला धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 59 धावा. अजूनही विचार केला या षटकाचे चेंडू शिल्लक असतील. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडू मध्ये किती धावा जमा करेल हा प्रश्न पडला. 59 धावा लागल्या गेल्या धावपटलावरती धावा. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. सिद्धांतला पाहतो आपण एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूवरती मात्र प्रति हल्ला चढवावा लागेल. मंगेशचा विचार केला ना थोडीशी खराब गोलंदाजी पाहिली मंगेशच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र स्वतःला सावरलाय. 2 चेंडू मात्र लागोपाठचे डॉट फेकल्या. चांगली गोलंदाजी मंगेशच्या माध्यमातून. पहिला चेंडू वाईट फेकला जरूर त्यानंतर मात्र थोडीशी धावपल पाहिली आपण मंगेशची. पुन्हा एकदा सज्ज झालाय. सिद्धांत पाहतो आपण स्ट्राईक एंडला. 2 चेंडू शिल्लक आहे. टोटल पाहिली या धावपटलावरती धावा लागल्या गेल्या 59 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक. ओहो यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू जाईल आउट ऑफ द पार. आल्या आल्या सिद्धार्थने ठोकला हा लांबच लांब षटकार. थँक्यू डीजे. अरे काय सांगायचं आहे गड्या. कोणी लपून ठेलात का काय गड्याला. काय सांगायचं आहे. आला उशिरा पण काम फिट गड्याचा. कारण गडी तसा आहे आडवे बांध्याचा गडी आहे. गडी आल्या आल्या लागला उपटी घालाय. तो बोली सांगतो नको रे बाबा नको. चला नवीन चेंडू द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. टोटल पाहता आपण 65 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात. आलाय आलाय मॅच बॉल आलाय. त्याला गड्याला हाऊस आहे का काय काय सांगायचं आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. टोटल पहिल्या 65 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात आणि शेवटचा चेंडू. मंगेशने थोडीशी खराब कामगिरी पाहतो आपण मंगेशच्या माध्यमातून. वाईट चेंडूने सुरुवात केली होती. शेवटचा चेंडू शिल्लक. हो चांगला चेंडू टप्पा पडल्याने थोडासा डीप राहतो चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. डॉट चेंडूची सांगता आणि विकेट मात्र कॅरी केला. पहिल्या सत्रामध्ये टोटल धावा जमा केल्या तब्बल 65 धावा आणि 66 धावेचं लक्ष ठेवलंय. चला स्पीडअप करा थोडासा. पण पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 65 धावा 66 धावेचं लक्ष ठेवलाय आणि यानंतर मात्र नाणेफेकी सुद्धा केली जाईल. दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल आपण या टॉस बॉक्स मध्ये आपण लगेचच जॉईन व्हायचं आपल्याला. दोन्ही संघाचे संगणक आले आहेत.
पहा विजय 11 आणि त्याच्या अगेन्स्ट 2 हात करेल क्रिश 11. हे दोन्ही संघाचे संघनायक आमच्यासोबत जोडले गेलेत. आदरणीय प्रियंका साहेबांना विनंती असेल आपल्या हस्ते मात्र नाणेफेकी करायच्या. यानंतर पहा दुसऱ्या सत्रामध्ये आवाज ऐकाल आदरणीय सोमनाथ खाडे साहेबांचा आणि चांगला आवाज पाहतो आपण साहेबांच्या माध्यमातून. हॅलो हॅलो. पहा दोन्ही संघ नायक आमच्यासोबत जोडले गेलेत आणि दोन्ही संघाची मुलाखत आपण घेऊ. पहा संघ सामना मात्र 5 षटकाचा आहे आणि हा सामना दोन्ही संघासाठी निर्णायक असेल का हा प्रश्न पडलाय मला तर वाटतं. आणि दोन्ही संघाने मात्र सामने आणि हा करो आणि मरो की स्थिती पाहतो आपण. नाणेफेकी जिंकली आहे विजय 11 संघाने. आपला डिसिजन काय असेल? आम्ही फिल्डिंग करणार आहे. निश्चितच पाहिला आपण मागचा सामना पाहिला पण क्रिश 11 मात्र एकतर्फी सामना झाला तो त्या आपण पाहिला. आता मात्र समोर पाहताय चांगला संघ पाहताय क्रिश 11 आणि किती ते किती धावा रोखण्याचा प्रयत्न असेल आपला 55 ते 60 पर्यंत. निश्चितच पाहिला आपण. आणि असे कोणते गोलंदाज आहेत आपल्याकडे जे धावा रोखू शकतील? आशिक, विजय भाई, सतीश सर और आसाद. निश्चितच हे होते आपले संघनायक. आणि त्यानंतर जाऊया आपण क्रिश 11 संघाकडे पाहतो आपण. समोर पाहिला आपण चांगला संघ पाहतो आपण आणि हा सामना दोन्ही संघासाठी मात्र निर्णायक आहे आणि हा सामना मात्र काही करून आपल्याला जिंकायचा आहे. काय डिसिजन असेल आपल्याला विचार केला आपण जास्तीत जास्त धावा बनवायच्यात आपल्याला. समोर पाहिला आपण संघ तेवढ्याच ताकदीचा संघ पाहिला आपण. धावांचा विचार केला तर आता मी 70-80 वरतीच आम्हाला स्कोर मारायचा आहे. कारण आता विकेट आता ड्राय झाली आहे, विकेट स्कोर बनत आहेत आणि हाच टार्गेट असेल की त्यांचे जे काही लो बॉलर असतील त्यांना अटॅक करायचा, चांगल्या बॉलरला मान द्यायचा, रिस्पेक्ट द्यायचा. जे बॉलर वीक आहेत त्यांना टार्गेट करायचा, हाच एक प्रयत्न आहे. निश्चितच पाहिला हे होते क्रिश 11 संघाचे संघनायक. जाऊया मॅच मध्ये आपण. मॅच ही तेवढी महत्वाची आहे. मॅच पाहिली आपण पहिल्या सत्रामध्ये तब्बल धाबा जमा केल्यात 65 धाबा आणि 66 धाबेचं लक्ष ठेवलंय. जाऊया आपण दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच गिरा सर, ज्यांना आपण ऐकत होतात, एन्जॉय केलं. अतिशय सुंदर मराठीमधनं समालोचन तथा आपण पाहताय तर कॉमेडी कॉमेंटेटर म्हणून निश्चितच नाव कमवतायत. आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर प्रथमेशजी ठाकूर सर आपल्याला जोडले गेलेत, आपलं सुद्धा मनापासून आभार. दिवस रात्र क्रिकेटची सेवा करणारी ही मंडळी, आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार आणि स्वागत. या ठिकाणी आमचे तीनही पंच आज आपल्याला डान्सिंग अंपायर म्हणून राणे सर लाभलेत, आपलं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत. त्याचबरोबर दशरथजी सोरखादे सर, रतनजी मानेवार सर, तीनही लाडक्या पंचांचं मनापासून आभार. 66 धावांचं टार्गेट, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. याच्यावर टायगर या संघाचे 2 टायगर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. राजू आणि प्रणव सुरुवात करत असताना सलामी देतील. गोलंदाजी मार्कवरती राव्या वीर 11 संघाच्या वतीनं मंजित षटक क्रमांक 1 जिम्मेदारी स्वीकारताना पाहायला मिळेल. गेम ऑन. यावेळेस पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती जबरदस्त घणाघाती बार, चेंडू गेलाय सीमा पार, षटकार.
षटकार आला पहिल्या चेंडूवरती, त्यानंतर हा चेंडू पहा हलक्या हातानं प्लेस केलं त्या ठिकाणी एक सिंगल धाव इथं कंप्लीट करतायत. एका धावेची मदत इथं धावफलकाला केली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 7 वरती. राजू आणि प्रणव ही जोडी मैदानावरती सुरुवात करतायत. स्पर्धा आपण पाहत आहे LPL लोढा हेवन प्रीमियर लीग स्पर्धेचा आजचा शेवटचा अंतिम दिवस या ठिकाणी पार पडतोय. शेवटच्या दिवसामध्ये आपण आहोत. स्कोर कार्ड वरती 7 धावा. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक झेलची संधी आणि या संधीचं सोनं केलं जातंय. पहिली विकेट अर्जित केली आहे. मंजितला यश मिळालंय. फलंदाज प्रणव बाद झालाय. थँक्यू सो मच केतन म्हात्रे. या नावाची मित्रांनो उंची आज आपण मोजायला जाल तर निश्चितच आपली परिमाणं कमी पडतील. काल ठाणा रायगड विपक्ष शेष भारत अशी मॅच आपल्याला पाहायला मिळाली. निश्चितच आपल्या ठाण्याच्या आणि रायगडच्या टायगर्सनी शेष भारत संघाला परास्त केलं आणि आपल्या सर्वांसाठी एक अभिमानाची गोष्ट काल पाहायला मिळाली. वेल्डन बॉयज. क्रिकेटची निश्चितच मेजवानी चौफेर तुम्हाला पाहायला मिळतीये. क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारी मंडळी आपण सातत्यानं क्रिकेटची उंची वाढताना पाहायला मिळतीये. दिवस रात्र क्रिकेट चालू आहे. निश्चितच दिवस रात्र क्रिकेटची सेवा करणारं अजून एक व्यक्तिमत्व माझ्यासोबत तुम्ही पाहताय कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्हाला जोडले जात आहेत. प्रथमेश ठाकूर सर वेलकम. निश्चितच साथ देताना आम्हाला समालोचन कक्षामधनं. तो चलिए अब बात करेंगे स्कोर की. देखिए 8 रन स्कोरबोर्ड पर एक अच्छी शुरुआत हम कह सकते हैं यहाँ पर दोनों ही टीमों के, क्योंकि मंजित ने एक विकेट छटकाई. दूसरी तरफ आप देख सकते हैं दोस्तों 8 रन बनाए HR टाइगर्स ने. तो 66 का ये लक्ष्य है. यहाँ से बात करेंगे तो देखिए पहले ओवर में यदि अगले आने वाली 2 गेंदों में एक बड़ा हिट लगता है तो अच्छी स्थिति में हम जरूर कह सकते हैं HR टाइगर्स टीम. हा चेंडू सुंदर होता. मंजितच्या माध्यमातून टाकलेला हा चेंडू कुठल्याही प्रकारे बॅटवरती व्यवस्थित घेता आला नाही आणि निश्चित मागे चेंडू अडवला जातोय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. मंजितच्या पहिल्या चेंडूवरती मोठा वार झाला. षटकार आला होता. त्यानंतर आपण पाहताय त्यानं जे कमबॅक केलंय वाखाणण्याजोगी गोलंदाजी. ये बहुत जरूरी होता है बतौर गेंदबाज. यदि आप कर पहले मर्तबा बल्लेबाज अगर हावी हो रही है तो देखिए उसके बाद आपका कमबैक होना बहुत जरूरी है. और मंजित को पता है ये रफ्तार के सौदागर है, बहुत तेज गेंद फेंकते हैं, तो इसीलिए बल्लेबाजों को बचकर रहना होगा. अगली पेशकश. नेक्स्ट बॉल. इथं हा सुद्धा चेंडू पाहिला जाईल. चेक करतायत. अतिशय चांगल्या पद्धतीने इथं एक्झिक्यूट केलाय. सरळ विकेट किपरच्या मागे हातामध्ये जात असताना हा चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव येतोय. पहिल्या चेंडूवर षटकार आला. त्यानंतर काय कमबॅक केलंय. षटक संपलंय पहिलं. एका षटकाच्या सांगतेला निश्चितच स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये 8 धावा 1 बाद. थँक्यू सो मच सर. भावेश पवार सरांचा जलवा तुम्हाला काल पाहायला मिळाला असेल. भावेश पवारचा कॉन्फिडन्स काय आहे तो काल आपल्याला पाहायला मिळाला. वरची लेवल काय असते ती निश्चितच आपण पाहिली. यस हर बार उसे कहा जाता है भावेश पवार सर. यानी हम अक्सर ये नाम लेते कि ड्रॉप सीन का हीरो है, जहाँ पर सब कुछ खत्म हो जाता है वहाँ से भावेश पवार शुरू होता है. और साथ ही साथ यदि फाइनल तक पहुँचते टीम और फाइनल मुकाबला जीतती है, हम बात करेंगे यहाँ पर राव्या वीर 11, तो देखिए शिव प्रेमी ग्रुप इनके तरफ से 3,333 रुपए का नकद इनाम दिया जाएगा.
नक्कीच वाटचाल चालू केली आहे. षटक क्रमांक पहिलं संपलंय. 8 धावा धावफलकावरती आहेत. 66 धावांचं मोठं लक्ष इथं ठेवलं आहे. पहिल्या षटकामध्ये केवळ 8 धावांवरती रोखण्यात यश मिळालं. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय. वो नंबर 2 पावर प्ले का है दूसरा ओवर। दूर वाले छोर से गेंदबार पहले ही गेंद हाफ ट्रैक करती पुल किया है, स्क्वायर लेग पर फील्डर मौजूद और सबसे बेहतरीन कैच। लेकिन देखिए उस खिलाड़ी ने क्या बताया है, छह क्या अंपायर नहीं, 2 हाथ के ऊपर कर रहे भाई फिर तो चलिए विकेट का पतन हुआ है, ठोक दीजिए। झटका मिळाला या ठिकाणी सदानंद गोलंदाजी मार्गवरती आणि पहिल्या चेंडूवरती इथे दिलाय 440चा झटका. फलंदाज अवधूतला इथं माघारी पाठवलं. लागलेला हा दुसरा झटका बॅटिंग करणाऱ्या टीमला. बनवायचे आहेत 66 धावा. लक्ष कसं पार केलं जाईल यासाठी मात्र इथं फार मोठी कष्ट जिद्द चिकाटी दाखवावी लागेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. विकेट आली आहे. नवीन बॅट्समन ओशिद मैदानाच्या आत. फार मोठी जबाबदारी ओशिदवरती. गेंदबाजी अगर देखी जाए तो रावा वीर 11 की सबसे बेहतरीन गेंदबाजी ऑन पेपर, क्योंकि लगभग हमें ऐसे पता चला कि 8 से 9 गेंदबाज है इस टीम में, और ऐसे नहीं कि 9 गेंदबाज जो पार्ट टाइम चलेंगे, प्रॉपर प्योर 9 गेंदबाज। तो लीजिए एक और विकेट का पतन। विकेटों के पीछे बहुत ही बढ़िया काम करते हुए निकेश भोईरे, यानी गलती की कोई गुंजाइश नहीं। एक और बल्लेबाज बने चलते, तू चल मैं आया। इस स्थिति में दूसरा झटका। थँक्यू सो मच. अतिशय सुंदर हे संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. विनोद पाटील सर भोपर यांच्या सुवर्ण हस्ताक्षराने हे गाणं लिहिलं गेलं आणि आजरामर हे गाणं आजही आपण जिथं जिथं जाल, संपूर्ण महाराष्ट्रभर जगभर टेनिस क्रिकेट जिथं जिथं खेळलं जातं त्या मैदानावरती हे गाणं आवर्जून वाजतं. विनोद पाटील सरांचं मनापासून कौतुक करावं लागेल. अतिशय सुंदर लिखाण. फिर एक बार गेंदबाज, विकेट हाइट्रिक कंप्लीट हो सकती है क्या नहीं, बैकफुट पे गए, कट करने का प्रयास था, बैकवर्ड पॉइंट पर गेंद पीछे ओवरथ्रो, रन मिल सकते हैं लेकिन नहीं। संतुष्टि बहुत जरूरी है, वरना रनों की ये जो आस है वो कई बल्लेबाजों को सोने नहीं देती है। लेकिन देखिए संतुष्टि, 1 रन के साथ संतुष्ट रहे। नक्कीच संतुष्टी राखणं गरजेचं आहे, कारण 3 विकेट ऑलरेडी या ठिकाणी गेलेले आहेत. टॉप ऑर्डरचे फलंदाज कोलॅप्स झाले. निश्चितच टॉप ऑर्डर कोलॅप्स झाली, ही जबाबदारी वाढली आहे. सुशील आणि राजू विकेट ठेवावे लागेल. धावा बनवायच्या असतील तर इथून मात्र सेट व्हावं लागेल. त्यानंतर एकदा का नजर चेंडूवरती बसली की मग फायर करू शकतात. यावेळेस अलॉंग द कार्पेट खेळलाय, सिंगल कंप्लीट. आता मात्र जीव धोक्यात घातला होता. दुसऱ्या धावेसाठी धावले आणि दुसरी धाव यशस्वीरित्या कंप्लीट केली. वेल रनिंग बिटवीन द विकेट. 11 रन स्कोरबोर्ड पर फिलहाल। अब विकेटों के पीछे से अगर आप देखोगे तो निकेश भोईरे मुकाबला चला रहे हैं, और उनको पता है कि कैसे मुकाबला हैंडल करना है, किस गेंदबाज का इस्तेमाल कभी करना है, क्योंकि 9 गेंदबाज है और 9 के 9 बहुत ही बेहतरीन गेंदबाज। लेकिन इस बार देखिए गलती कर बैठे फाइन लेग के फील्डर। बाउंड्री लाइन बहुत फास्ट है, आउटफील्ड बहुत फास्ट है, वहां पर गेंद रुकने नहीं वाली भाई, निकल गई फाइन लेग, बाउंड्री लाइन के बाहर मिलेंगे 4 रन। थँक्यू. सुशील मोहिते मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधनं जर सलगचे 3 षटकार आले तर राज केदारे यांच्याकडनं 555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे. यस, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी। अब चौका तो आया है सदानंद के खिलाफ,
महत्वपूर्ण गेंदबाज है। हाफ ट्रैक करती, पुल करना चाह रहे थे, मन बना लिया था पहले ही, फील्डर को खोज कर निकाला है स्क्वायर लेग पर। एक और बेहतरीन कैच लब का है, फील्डर वहां पर मौजूद थे। अच्छा ये कैच है, विकेट मिलेगी और मैदान के अंदर एक और बड़ा झटका बल्लेबाजी करती हुई HR टाइगर्स। टाइगर्स खुद अपने जाले में फंस चुके हैं। धन्यवाद, थँक्यू सो मच. इथं लागलेला अजून एक झटका. चौथा फलंदाज माघारी परतत असताना 15 या आकड्यावरती HR टायगर्स हा संघ मैदानावरती थोडासा संघर्ष करतोय. 66 धावांपर्यंत पोहोचायचंय, कसं पोहोचायचं हा प्रश्न पडलाय. या यक्ष प्रश्नाचं उत्तर कसं शोधलं जाईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुशीलला साथ देण्यासाठी ऋषित मैदानाच्या आतमध्ये येतोय. फार मोठी जबाबदारी. धावफलकावर 15 धावा, पोहोचायचे 66 पर्यंत. अजूनही 18 चेंडू आणि 51 धावांचं लक्ष्य इथून पार करायचंय. लास्ट 18 डिलिव्हरी रिमेनिंग अँड रिक्वायर्ड 51 रन्स टू विन. 51 धावा बनवाव्या लागतील. 18 चेंडू शिल्लक. षटक क्रमांक तिसरं या ठिकाणी चालू होत आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावरती. अब यहाँ से बल्लेबाजों की अग्नि परीक्षा होगी, ऐसे ही कहा जाएगा, क्योंकि बल्लेबाजों पर बहुत बड़ी जिम्मेदारी होगी। गेंदबाज है, अच्छी गेंदबाजी कर रहे। अब दूसरे स्पेल में शायद फिर एक बार गेंदबाज कमेंट्री बॉक्स एंड से मंजीत आए। महत्वपूर्ण खिलाड़ी है ये, टीम के कप्तान है और कप्तान ने आते ही विकेट झटका ली भाई। तो चलिए एक और बल्लेबाज छोड़ेंगे मैदान। कप बियॉन्ड द विकेट, बढ़िया गेंदबाजी मंजीत की, उनके खाते में एक और बड़ी सफलता। थँक्यू सो मच. प्रथमेश सर, आपण क्रिकेटला आलेले सोन्याचे दिवस पाहत आहे. अतिशय मोठमोठ्या स्पर्धा या संपूर्ण परिसरात, संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. देशभर टेनिस क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करणारा एक चाहता वर्ग आपल्याला जिथं जाऊ तिथं पाहायला मिळतोय. निश्चितच यामध्ये विशेष कार्य जर कोणी पार पाडलं असेल तर यूट्यूब लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा आणि निश्चितच क्रिकेटला एक वेगळी झळाली आणि रंग भरण्याचं काम केलं गेलं. ही स्पर्धा आपण पाहताय लोढा इव्हन प्रीमियर लीग UTCच्या माध्यमातून कव्हर केली जाते. युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून हा सोहळा आपण पाहताय. शैलेशजी भोईर आणि मनोजजी मडवी यांच्या या वाहिनीचं विशेष कौतुक केलं जाईल. UTC लाईव्ह तब्बल 6 कॅमेऱ्यांच्या साह्यानं हा संपूर्ण सोहळा आपण पाहताय. अतिशय जबरदस्त क्वालिटी आणि क्लिअरिटी या दरम्यान आपल्याला मैदानावरती आणि मैदानावरती संपूर्ण घडामोडींची पाहायला मिळतीये. संपूर्ण चित्र टिपली जात आहेत. गौरवनं जर लागोपाठ 3 षटकार ठोकले तर स्टार बॉईज यांच्याकडनं 1111 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. नक्कीच या स्पर्धेमधला प्रवास संपलाय, मात्र आपल्या मित्रांसाठी मैदानावरती जरूर हजर आहेत चेअरअप करण्यासाठी. चांगले खेळा, यशस्वी व्हा. या ठिकाणी आपण पाहताय मात्र गोलंदाज मंजितनं जी गोलंदाजी केली है, जबरदस्त गोलंदाजी, अटैकिंग मारा. इस बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे और इसी के लिए जाने जाते हैं रफ्तार के सौदागर, लेकिन दिशा से यदि भटके तो वो मार पड़ सकती है, क्योंकि क्या कहा जाता है ना ऐसे सोमनाथ सर की दिशा खराब तो दशा खराब। तो इसीलिए नियंत्रित गेंदबाजी करना बेहद जरूरी होगा इस मुकाबले में। थोडंसं नियंत्रण चुकलं. राईट मोर द विकेट, कदाचित थोडासा रिलॅक्स झाला असावा. रिलॅक्स मोडमध्ये येत आहेत. टीम मैदानाच्या आतमध्ये पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज आपण पाहत आहे. राव्या वीर 11 या संघाची विजयासाठी नक्कीच पावलं टाकतायत. विजयाच्या दृष्टिकोनातून पुढे सरकत असताना क्वालिफायरच्या दृष्टिकोनातून निश्चितच एक पाऊल पुढे चाललेत. और जरूर कल हमारी सबसे प्यारी राबया यहाँ पर मौजूद थी। शायद आज दोपहर के सत्र में हमारे साथ फिर एक बार वो जुड़ेंगे, क्योंकि निकेश भोईर इनकी सुकन्या और उनके ही नाम से फिलहाल मैदान के अंदर एक टीम खेलती हुई राबया वीर 11, और बहुत नटखट है राबया, मस्ती करती आती है, लेकिन एक अच्छा माहौल बनता है, सभी के साथ हंसती खेलती रहती है, और उन्हीं के नाम से टीम आप देख सकते हैं राबया वीर 11। अगली पेशकश फिर एक बार
मंजित कमेंट्री बॉक्स एंड से आगे मुड़ते हुए अगली गेंद लेकर। ये अच्छी गेंद थी, चारों का निश्चित बल्लेबाजों को रुका कर रखा है। और जैसे गेंदबाजी हो रही थी कि सोमनाथ सर हम जरूर हर एक गेंदबाज की प्रशंसा करेंगे। पहले स्पेल में जब आए थे मंजित, वहां पर धाकड़ गेंदबाजी की 8 रन खर्च के 1 विकेट। उसके बाद गेंदबाज अगर आप देखोगे तो जरूर समाधान आए, सदानंद आए, उन्होंने 7 रन खर्च के 3 विकेट चटकाई। और इस ओवर में यदि आप देखोगे मंजित ने 1 विकेट चटकाई और सेफ और सेफ 3 रन खर्च के। क्या गेंदबाजी हुई, नबीतुली गेंदबाजी, कंजूस गेंदबाजी जिसे कहा जाता है। कमरतोड गोलंदाजी पाहायला मिळाली। निश्चितच फलंदाजी करणाऱ्या याच्यावर टायगरचे मोठमोठे टायगर इथं ढेर करताना पाहायला मिळाला। मंजित गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिला, 2 षटकं त्यानं फेकली, केवळ 11 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट त्यानं अर्जित केल्या। जबरदस्त गोलंदाजी। दुसऱ्या बाजूनं सदानंद सुद्धा सुंदर साथ दिली आणि आपल्या संघासाठी आनंद देणारी गोलंदाजी या ठिकाणी प्रात्यक्षिक घडवलं। षटक क्रमांक 3 संपलंय। धावफलकावरती 18 धावा, 6.00 ची सरासरी, जायचंय 66 या मॅजिक फिगर पर्यंत। मात्र पोहोचणार कसं, हे निश्चितच हा मोठा प्रश्न इथं पडलाय। इस अच्छी बल्लेबाजी करनी होगी। अब यहाँ से सभी बल्लेबाजों को अटैक करना होगा। अटैक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेंस ऐसे कहा जाता है, तो इसीलिए अब अटैकिंग बल्लेबाजी होना बेहद जरूरी। फारवेंड से फिर एक बार गेंदबाज राहुल पाटिल, पहली गेंद ऑन साइड पर खेला है। अच्छा ये स्ट्रोक है, डीप मिड विकेट पर फील्डर वहां पर मौजूद। इक्का दुक्का, सोमनाथ सर सिंगल डबल से काम चलेगा नहीं। चौकार षटकार मारावे लागतील, कारण 19 धावा धावफलकावरती आहेत। 66 धावांचा पल्ला पार पाडायचा आहे। मोठा डोंगर उभा केलाय, या डोंगरासमोर निश्चितच गडगडताना टीम पाहायला मिळतीये एचआर टायगर्स। मुसीबतें बढ़ रही है, मुसीबतें बढ़ रही है। यदि इन मुसीबतों से बाहर निकलना है तो छक्के चौके लगाने होंगे, लेकिन नहीं भाई नहीं। एक एक बल्लेबाज अंदर आ रहे, अपना अटेंडेंस दे रहे, हजेरी लगा रहे और मैदान छोड़ रहे। थँक्यू सो मच। भगवा मानाचा, भगवा अभिमानाचा, भगवा स्वाभिमानाचा आणि या भगव्याचे पुजारी आनंद दिघे साहेबांचं हे सुगम संगीत आपल्या कानावरती पडतंय। हा मानाचा स्वाभिमानाचा भगवा अगदी गल्लोगल्ली डोंगर दऱ्या कड्या कपारीपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या महापुरुषांनी केलं, आदरणीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं या ठिकाणी गुणगौरव गायलं जातंय। सागर पाटील सरांचं मनापासून कौतुक आपण करूयात। अतिशय चांगलं संगीत संयोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय। अच्छा स्ट्रोक खेला है, फिर एक बार डीप में खिलाड़ी मौजूद, सिंगल। निकेश कुछ तो हमें बता रहे, देखिए फटका खेचलाय त्या ठिकाणी। सीमारेषेच्या जवळ फिल्डर आहे, चेंडूला गॅदर करत असताना पाहायला मिळतोय। पकडून फेक होईल, पुन्हा एकदा एक सिंगल, एकापेक्षा जास्त काहीच नसणार आहे। जवळ विजय संपादित करण्याच्या तयारीमध्ये राव्या वीर 11। जरूर यदि ये मुकाबला वो जीते तो बैक टू बैक 2 मुकाबले वो जीतेंगे, यानी टॉप 8 में अपना प्रवेश निश्चित करेंगे। अब यहाँ से कैच उठा, कैजुअल अप्रोच वहां पर नजर आया थोड़ा फील्डर के माध्यम से। ये नहीं चलेगा भाई, ये नहीं चलेगा। यदि जीत की कगार पर भी आप हो ना, फिर भी 101% एफर्ट्स देना ये आपका काम है। लेकिन जरूर वहां पर कोशिश की थी उस फील्डर ने, हाथों से निकल गई गेंद। साथ ही 7 ओवर की समाप्ति, 4 ओवर का खेल समाप्त। 4 ओवर के बाद 23 विकेट के नुकसान पर अब आने वाली आखिरी 6 गेंदें और जीत के लिए लगभग यदि हम बात करें तो जरूरत होगी आने वाली 6 गेंदों में 66 का पीछा करते हुए 43 रनों की। मुश्किल है, बहुत मुश्किल है यहाँ से, लेकिन कुछ भी हो सकता है भाई। क्या लगाएंगे अंदाज, क्योंकि देखिए आपको एक किस्सा बताएंगे हम सोमनाथ सर। हम कमेंट्री कर रहे थे आज़ाद मैदान शिरडोन में, और हेदुटने बनाम गोलुली के बीच मुकाबला शुरू था। सब कुछ अच्छा चल रहा था, सब कुछ हेदुटने के बाजू से चल रहा था, लेकिन आखिरी ओवर में कुछ ऐसे हुआ
कि आज भी दर्शकों को उस बात पर भरोसा नहीं होता। ऐसे लगता है कि लाइव टीम ने कुछ एडिटिंग की वहां पर, क्योंकि 3 गेंदें आखिरी शेष थी। लगभग हेदुटने टीम ने मुकाबला जीता था और साथ ही साथ 3 गेंदें 21 की जरूरत थी और वहां पर 23 रन बनाए बल्लेबाज ने। इट्स अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. अनिश्चिततेचं दुसरं नाव. याच दरम्यान आमच्या मुख्य अतिथी मंचावरती आमचे आधारस्तंभ, आमचे मार्गदर्शक सन्माननीय सुभाष तुकाराम पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते आणि क्रिकेटला धर्म मानणार हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. सन्माननीय सुभाष शेठ पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती विराजमान आहेत. सुस्वागतम. या दरम्यान प्लेड ऑन बॅटची एज आणि त्यानंतर यष्टा उद्ध्वस्त होत असताना वन मोर विकेट डाऊन. अजून एक बुरुज ढासळलाय. सर्वसामान्यांचा आवाज, दिवंगत दिबा पाटील साहेबांचं स्मरण आपण करतोय. या दरम्यान अजून एक चांगला चेंडू निर्धाव येतोय. विजयाच्या दिशेनं अगदी वाटचाल. येस, डेफिनेटली अप्रतिम संगीत, भूमिपुत्रांचा आवाज आणि खऱ्या अर्थानं प्रकल्पग्रस्तांना ज्यांचा आधार मिळाला, अन्यायाविरुद्ध नेहमी ज्यांनी संघर्ष केला, संघर्षाचं दुसरं नाव, चळवळीचं दुसरं नाव म्हणजे आमचे दिबा पाटील आणि त्यांचं संगीत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त आणि फक्त दिबा पाटलांचं नाव, हा संघर्ष भूमिपुत्रांचा खऱ्या अर्थानं सफल राहिला आणि आज मात्र तिथे गेल्यावरती अभिमान वाटतो की आमच्या दिबा पाटलांचं नाव त्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलं गेलं. नक्कीच नक्कीच संघर्ष करण्याची तयारी तुमच्या मनामध्ये असणं फार गरजेचं आहे. संघर्ष कराल तर यशस्वी व्हाल आणि लढ्याला यश मिळालं. या दरम्यान इथं यश मिळालंय टीम राव्या वीर 11 या टीमला आणि निश्चितच जवळजवळ विजयाचा सुगंध अगदी नाकापर्यंत दरवळत असावा. निकेश भोईर अँड टीम या ठिकाणी अतिशय पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज मध्ये मैदानावरती उतरले आणि विजयासाठी नक्कीच विजयाच्या दिशेनं जवळजवळ पोहोचण्याच्या तयारीत. शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि 42 धावांचं लक्ष इथं पाहायला मिळतंय. निश्चितच स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये लोढा हेवन प्रीमियर लीग आणि या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस या ठिकाणी पार पडतोय. मंचावरती मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय सुभाष शेठ पाटील साहेब मंचावरती आपल्यासोबत उपस्थित आहेत. निश्चितच आपल्या सर्वांच्या पाठीशी उभं राहणारे व्यक्तिमत्व ज्या ज्या वेळेला आणि ज्या ज्या वेळेला सहकार्यासाठी आपण हाक मारतो त्या त्या वेळेला निश्चितच साथ देणारं हे दिलदार आणि प्रेमळ व्यक्तिमत्व सुभाषदादा पाटील मंचावरती आपल्या सोबत आहेत. क्रिकेटचा आनंद घेत आहेत. मान्यवरांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आणि ऑलमोस्ट फॉर्मॅलिटी या ठिकाणी कंप्लीट करण्याच्या तयारीमध्ये राव्या वीर 11. लास्ट वन मोर डिलिव्हरी रिमेनिंग. लास्ट बॉल बॅटची एज आणि या चेंडूवरती सुद्धा विकेटची संधी होती. सिंगल येईल. निश्चितच कंप्लीट करतायत. मात्र हा सामना जिंकलाय राव्या वीर 11. वेल प्लेड बॉयज आणि मनापासून कौतुक करूयात. HR टायगर्स आपण सुद्धा खूप चांगले खेळलात. दोन्ही संघांचं मनापासून कौतुक.